नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। स्वामी पुण्यतिथी 2026 कधी आहे? स्वामी पुण्यतिथी प्रित्यर्थ आपण कुठली सेवा करू शकतो, ज्या सेवा केल्यामुळे स्वामींचे अनंत आशीर्वाद आपल्याला मिळणार आहेत। त्याचबरोबर जीवनात अशा कुठल्या अडचणी आहेत ज्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही हतबल झालेला आहात, तर मग आजच्या व्हिडिओमधून या सगळ्या गोष्टींची माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा। ब्रह्मांडाचे चालक मालक पालक मानल्या जाणाऱ्या स्वामी महाराजांची सेवा करण्याची संधी तशी पाहता रोजच असते आणि म्हणूनच आपण नित्यसेवा करतो की नाही। नित्यसेवा जेव्हा करतो तेव्हा नित्य स्वामींचा आपण जप करतो, ध्यान करतो आणि स्वामी चरित्राचं वाचन सुद्धा करतो, पठण करतो, मनन करतो। स्वामी चरित्राचं वाचन जो कोणी करतो त्या भाविकाला, त्या सेवेकऱ्याला अनंत पटीने पुण्य तर मिळतं, पण त्याचसोबत त्याचं सर्वतोपरी रक्षण सुद्धा होतं। त्याचबरोबर त्या सेवेकऱ्याला सामर्थ्य सुद्धा मिळतं, कारण स्वामी महाराजांच्या नावातच सामर्थ्य आहे आणि जो सेवेकरी त्यांची सेवा मनापासून करतो, अनन्य भक्ती त्यांच्या चरणी अर्पण करतो, तर त्याला सामर्थ्य प्रदान करण्याचं काम सुद्धा स्वामी महाराज स्वतःच करत असतात। म्हणूनच भक्तवत्सल असलेल्या या स्वामींना भक्ताभिमानी सुद्धा म्हटले जातात, कारण भक्तवत्सल असल्यामुळे ते भक्तांवर खूप प्रेम करतात। त्याचबरोबर भक्ताभिमानी आहेत म्हणजेच ते भक्तांचा अभिमान सुद्धा बाळगतात। मग अभिमान कुठल्या भक्ताचा बाळगतील ते थोडासा विचार आपण सुद्धा करायला हवा। जर आपण आपली सेवा अगदी मनापासून करत असाल तर स्वामींना तुमच्यावर अभिमान असणारच आहे की नाही। स्वामींना आपण विश्वाचे गुरु मानतो, चालक मालक तर म्हणतो, पालकत्वही त्यांना देतो, भक्तवत्सल म्हणतो, भक्ताभिमानी म्हणतो आणि मग अशा स्वामींचे सेवेकरी आपण आहोत, हा अभिमान स्वामींनाही असणारच ना। जसं स्वामी तुमच्या आज्ञेत राहतात, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींना हाक मारतात तेव्हा तेव्हा स्वामी भक्तांवर कृपा करतात आणि भक्तांना संकटातून सोडवतात, तसंच स्वामी तुमच्या अधीन आहेत, तसे तुम्ही सुद्धा स्वामी अधीन असलं पाहिजे। म्हणजेच स्वामींची सेवा करण्यात कुठल्याही प्रकारची कुचराई करता कामा नये। नित्यसेवा कुठलीही सबब न सांगता रोज केली पाहिजे, कारण तिचं नावच नित्यसेवा आहे। आणि नित्यसेवा म्हणजे तरी काय? नित्याने रोजच केली जाणारी सेवा तिला म्हणतात नित्यसेवा। तिला वेगळं काही करण्याची गरज नाही। गुरूंची सेवा जर आपण करत असाल तर गुरु आपल्याला प्रत्येक परिस्थितीत तारण्याचं काम करतात। कारण जसं आपण म्हणतो की आपल्याला जर एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर आपण गाडीत बसून सहज जातो। आपल्याला दिल्लीला जायचं आहे तर आपण गाडीत बसून जाणार की रेल्वेत बसून जाणार की विमानाने जाणार? जसा प्रवास तुम्हाला करायचा आहे, जितक्या लवकर तुम्हाला पोचायचं आहे तितक्या तुम्ही लवकर शीघ्रतेने त्याची निवड करणार आहात। मग तुम्ही सेवेची निवड सुद्धा तशीच केली पाहिजे। आता आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे स्वामी पुण्यतिथी प्रित्यर्थ आपण कुठली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी म्हणजे स्वामींची कृपा आपल्यावर होईल। तर स्वामींची सगळ्यात आवडीची सेवा जर कुठली असेल तर स्वामी चरित्राचं पारायण आहे। स्वामी चरित्र ग्रंथाचे पारायण तुम्ही या 7 दिवसात करू शकतात। 7 दिवसांपर्यंत 7 पारायण तुम्ही स्वामी चरणी अर्पण करू शकतात, किंवा मग जर तसं शक्य नसेल तर त्याच्या आधीपासून सुद्धा तुम्ही तयारी करू शकतात। जर तुम्हाला सोयरसुतक असेल किंवा अडचण असेल, तुमचे काही दिवस वाया जात असेल, तर तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने सुद्धा सेवा स्वामी चरणी अर्पण करू शकतात। मग अशा पद्धतीने स्वामी चरणी तुम्ही स्वामी चरित्राची सेवा तर अर्पण करणार आहातच, त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाची आणि स्वामींच्या आवडीची सेवा जी आपल्यावर कृपाछत्रासारखी काम करते ती सेवा म्हणजे कुठली सेवा? तर जपाची सेवा। मग जप कसा करायचा? तुम्ही जप करताय आणि जप करताना माळ हातात आहे, मुखातून श्री स्वामी समर्थ बाहेर पडतंय, मात्र स्वामी समर्थ म्हणताना स्वतःचं मन कुठेतरी भरकटतंय, तर त्याला जप म्हटला जात नाही। आणि म्हणूनच परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्याला काय सांगितलंय? लिखित स्वरूपात जप करा। लिखित स्वरूपात जो काही जप केला जातो तो जप अतिशय मनापासून केला जातो आणि म्हणूनच त्याला महत्त्वही तितकंच दिलं गेलेलं आहे। आणि म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर या 7 दिवसात असा काहीतरी संकल्प करा की मी एवढा जप स्वामी चरणी अर्पण करेल। मग तो लिखित स्वरूपात करा किंवा मग तुम्ही माळेवर जप करून करा, पण एकाग्रतेने मनापासून सेवा करून स्वामी चरणी अर्पण करा। ही झाली स्वामींच्या आवडीच्या कुठल्या सेवा कराव्या स्वामी पुण्यतिथी प्रित्यर्थ त्याची माहिती। त्याचबरोबर या 2 सेवांबरोबरच तुम्ही तारक मंत्र देखील पठण करू शकतात। तारक मंत्र म्हणताना बघा
खरोखर भक्ताला तारण्यासाठी तयार असलेला हा तारक मंत्र आहे आणि हा तारक मंत्र तुम्ही जर पठण केलात तर स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतील। या स्वामी पुण्यतिथी प्रित्यर्थ या सगळ्या सेवा तर तुम्ही करणार आहातच, त्याचबरोबर सप्ताह काळामध्ये अनेक सेवा केल्या जातात, ज्यात प्रामुख्याने कुलदेवी आणि कुलदैवताची सेवा केली जाते। कुलदेवीच्या सेवेसाठी आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणार आहोत, कुलदैवताच्या सेवेसाठी आपण मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करणार आहोत। तर या पद्धतीने स्वामी महाराजांच्या सेवेसोबतच म्हणजेच गुरूंच्या सेवेसोबतच आपण कुठली सेवा करायची आहे तर आपल्या कुलदेवी आणि कुलदैवताची सुद्धा सेवा करायची आहे। म्हणजेच काय होईल की आपल्याला स्वामींचे पूर्ण आशीर्वाद मिळतील। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की स्वामींची सेवा कशी करावी, स्वामी पुण्यतिथी प्रित्यर्थ स्वामीचरणी कोणती सेवा अर्पण करावी, स्वामींना सगळ्यात जास्त जर काय प्रिय असेल तर दिखावा न करता मनापासून तुम्ही जी काही सेवा करणार आहात आणि स्वामी जप करणार आहात, जर स्वामींचा जप तुम्ही करत असाल तर स्वामी तुम्हालाही जपतील। अशा पद्धतीने स्वामीचरणी सेवा अर्पण करा आणि स्वामींचे खूप खूप आशीर्वाद मिळवा। आजच्या व्हिडिओमधून इतकीच माहिती। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। अशाच छान छान माहिती मिळवण्यासाठी, तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेण्यासाठी तुम्ही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आज नक्की करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। त्याचबरोबर जर तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो विषय हाताळू शकू। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।